इलेक्शनच्या आधी त्यांनी आमचा इस्तेमाल केला सर, प्रचार केला पैशासाठी, वोटिंगसाठी सर तुमच्यामुळे लागले आम्ही मेल्यावर देशातलं पहिलं राज्य आहे. प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 माझ्या पोरांना, युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल. कुठल्या सरकारने केलं होतं सांगा? आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ना एका मुलीने आत्महत्या केली 12:30 वाजता. तुमच्या या एकनाथ शिंदेने टीव्हीवर बातमी बघितली की एका मुलीने आत्महत्या का केली? कारण तिला उच्च शिक्षण म्हणजे तिला इंजिनियर व्हायचं. या ठिकाणी आपल्या तरुणांना रोजगार मिळावा या दृष्टीने शिफ्ट योजना आपण सुरू केली आहे की जे आस्थापना त्यांना नोकरी देईल त्याला वर्षभर त्याचा पगार हा आपण राज्य सरकारच्या माध्यमातून 10,000 रुपयापर्यंतचा पगार देणार आहोत. आणि हे जे मुलं एकदा तिथे लागले त्यांनी चांगलं काम केलं तर तिथे परमनंट होते. आणि कौशल्य विभाग मंत्र्यांचं पण आहे, ते पण बघून घ्या. बघा त्यांनी पण आमची एक विनंती आहे सर. बोला साहेब, बोल. माईक चालू, माईक हे बघा काय तिघांनी पण बनलेलं आहे. 1,32,000 आमचा पुन्हा जंगी मोर्चा त्याची साहेब 15,000 होता. परवा दिवशी आमचे 10 दिवस झाले आम्हाला. भाऊ 11 महिन्याचे तुम्ही मी इतके दिवस हुडकत होतो, आमचा पराभव कोणी केला आज मला कळलं कोण कोण. विनोदाचा भाग नव्हते पण तुम्ही दाखवलेले व्हिडिओ, तुम्ही मुख्यमंत्री, तत्कालीन सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे खात्याचे मंत्री या तिघांनी सांगितलंय की आम्ही तुम्हाला तिथं परवानगी करू. पण काल विधानसभेमध्ये परवा मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की आम्ही 5 महिने आणखीन वाढू, 11 महिन्यानंतर तुम्ही कुणीच आग्रह करू नका त्यांनी सांगितलंय. त्यामुळे हा प्रश्न विधानसभेत, विधान परिषदेत कसा विरोधी पक्षाच्या वतीने काढायचा याचा प्रयत्न आम्ही करू. अजून 1-4-5 दिवस आहेत, त्यामुळे हा प्रश्न मांडू. तेवढे व्हिडिओ माझ्याकडे पाठवून द्या आणि बंटी पाटलांच्याकडे द्या, ते व्हिडिओ विधानसभेत, विधान परिषदेत वाचून दाखवते.